नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार पारंपरिक पद्धतीने खुसखुशीत आणि चवीला चविष्ट असा घेवर. आता घेवर बनवताना बऱ्याच जणांचा तो अगदी त्याचं मिश्रण बरोबर बनत नाही किंवा जाळी पडत नाही. जर तुम्हाला बनवायचं असेल तर मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर सुरुवात होणार आहे तुपापासून. तूप आपण घ्यायचं मात्र वितळलेलं. तर 3 टेबलस्पून घ्यायचे इथे तूप. इथे मी टेबलस्पूनच्या हिशोबाने घेणार आहे, तर म्हणजे तुम्ही चमचाने घेऊ शकता. घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे 4 आणि आपण हे सगळं मिश्रण आहे ना, तूप आणि बर्फ चांगलं अगदी त्याला अगदी व्यवस्थित फेटून घ्या. जसं जसं फेटू लागेल तसं तसं बघा त्याचं टेक्स्चर वेगळं होतं. पुन्हा फेटायचं आणि बघा सफेद असं झालं. अगदी ह्याचं टेक्स्चर ना लोणीसारखं आलं पाहिजे, अगदी हलकं फुलकं होतं तरच तुमचं हे परफेक्ट झालेलं आहे. बर्फाचे तुकडे यावेळी काढून टाकायचे. आता इथे मात्र आपण घ्यायचे मैदा. अगोदरच चाळून घ्या. 1 कप घेतला मैदा, अर्धा घालायचा आहे. पूर्ण त्या मिश्रणामध्ये चांगला व्यवस्थित अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या. कारण गुठळा राहता कामा नये. अशा पद्धतीने केल्यामुळे गुठळा राहत नाहीत. आता इथे मात्र आपण घ्यायचं अगदी थंड दूध. म्हणून तुम्ही पाणी आणि दूध फ्रीझरमध्ये ठेवायचं. 20 मिनिटासाठी फ्रीझरमध्ये ठेवा, अगदी मस्त थंड होईल. मात्र बर्फ जमू देऊ नका. आणि त्यानंतर अर्धं दूध घालायचं आणि दूध घेतलं आहे मी इथे 1/4 कप म्हणजे पाववाटी. थोडंसं दूध घालायचं, पुन्हा ढवळायचं. या प्रोसिजरने आपला कुठे मैद्यामध्ये गुठळा राहत नाही. पूर्ण मैदा घातला आहे, त्यानंतर आपण घालायचं आपण इथे दूध. आता पुन्हा ढवळायचं आहे. ढवळल्यानंतर इथे आपण घालणार आहोत पाणी. आता पाणी पण अगदी थंड घेतले आणि पाणी मात्र 2 कप घ्यायचे. पुन्हा ढवळायचं. असं थोडं थोडंसं पाणी घालत घालत अगदी ढवळत ढवळत त्याला हे अगदी मिश्रण रेडी करायचं. अगदी व्यवस्थित, नाही जास्त पातळ होतं. आणि तुम्हाला पाण्याचं प्रमाणच दिलं मी तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त पाणी आणखीन घालायचं नाही. जर तुम्हाला असं वाटलं की कुठे गुठळ्या वाटतात तुम्ही एकदा मिक्सरला लावून घ्या. आता हे आपलं रेडी झालं आहे. त्याच्यानंतर आपण याला गाळून घ्यायचं. मला मिक्सरला लावायची गरज पडली नाही आणि तुम्ही जर अशा पद्धतीने केलं तर तुम्हालाही गरज पडणार नाही. आता मात्र हे गाळल्यानंतर हे मिश्रण अगदी थंड व्हायला द्यायचं, बिलकुल बाहेर ठेवायचं नाही. त्यानंतर आपण इथे बनवणार आहोत पाक. पाक म्हणजे कसा, गुलाबजाम बनवताना आपण कसा पाक बनवतो, अगदी त्याला चिकटपणा असतो तसा असला पाहिजे. इथे घ्यायचे 1 वाटी साखर, अर्धी वाटी घ्यायची आपण इथे पाणी आणि चांगली साखर वितळू द्यायची. जशी साखर वितळली गेली की त्यानंतर आपल्याला फक्त 5 मिनटं त्याला अगदी शिजवायचं आणि तेवढंच नंतर मग गॅस बंदच करायची. तुम्हाला बघायची गरज नाही, पण वाटत असेल तर थोडंसं अशा बोटाने करून बघा. चिकटपणा वाटला म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला पाक रेडी झाला आहे. आता इथे एक महत्त्वाची तुम्हाला मी सांगते की तुम्हाला म्हणजे करताना घेवर चुकणार नाही. असं असतं की आपण जेव्हा घेवर करतो तेव्हा आपण किती वेळा आपण ते घेवरच म्हणजे मिश्रण टाकायचं हे कळत नसतं बऱ्याच जणांना. तर त्यामुळे आपण अशा पद्धतीने अर्धी वाटी घ्यायचं आपण हे मिश्रण घेवरचं, बाकीचं सगळं फ्रीजमध्ये ठेवायचं. आता या मिश्रणाला आपल्याला बर्फामध्ये ठेवावं लागतं. आता ही जी वाटी आहे ना कप, त्याच्यामध्ये ते जाणार नाही म्हणून मी काय केलं आहे, पातेला छोटंसं पातेलं घेतलं आहे, बर्फ टाकलं आहे, ग्लास ठेवला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं. कारण का हे थंडच असलं पाहिजे तरच घेवर आपला बनतो. अशा पद्धतीने केल्यानंतर तेल अगोदरच गरम करायला ठेवायचं किंवा तूप. तर आता मी तर तेलाचाच वापर केलेला आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं रिंग. रिंग ठेवल्यामुळे तुम्हाला घेवर बनवायला सोपं जाईल. पातेल असेल ना तर छोटंसं तर लांबसर तर तेही घेऊ शकता. त्यानंतर इथे पळीने न घालता चमच्याने घाला. ज्यांना नवी असतील, ज्यांना कळत नसेल, कधीच बनवलं नसेल, त्यांचंही बिलकुल चुकणार नाही. चमच्याने घ्यायचं थोडंसं मिश्रण, वरती करायचं 1 फूट एवढं वरती करायचं आणि तेवढं अगदी थेंब थेंब म्हणतात ना त्या पद्धतीने घालत राहायचं. जसं घालतो तसं बाजूला होत जाईल, जसं घालत राहाल तसं बाजूला. पटकन जास्त टाकलं तर मात्र ते अगदी गुठळ्या होतात, कच्चं राहतं, बरोबर घेवर जाळी पडत नाही आणि बनणार नाही. तर बघा असं करता करता मी पूर्ण मिश्रण संपवलं आणि हे काही न करता आपण त्यात रंग छान आलेले आहे, रिंगही सोडलेलं आहे. तर त्यानंतर आपण ह्याला काढून घ्यायचं. अशा पद्धतीने झालं की आपण अगदी त्याला आता काढायचं आणि एखाद्या जाळीवर ठेवायचं. कारण का त्याचं एक्स्ट्रा जे तेल असेल ना ते सगळं अगदी निथळून निघेल. आता ही सगळी आपण घेवर बघा किती सुंदर वाटतं, जाळी पडली आहे. मी तुम्हाला पुन्हा आणखीन एकदा करून दाखवते. पुन्हा रिंग ठेवायची, चमच्याने पुन्हा ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने थोडंसं अगदी थोडंसं घातल्यानंतर 1 सेकंड थांबा, जाऊ द्या त्या मिश्रणाला बाजूला, पुन्हा टाका, पुन्हा जाऊ द्या. कारण या बऱ्याचशा गोष्टींना कोणी सांगत नसतं, तर तुम्हाला मी त्यासाठी सांगते की तुमचा परफेक्ट घेवर बनवा. आणि खरं सांगते मी सुद्धा कधी घेवर बनवला नव्हता, पण यावेळी पहिल्याच याच्यामध्ये चांगला बनला आहे म्हणून तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवला आहे आणि परफेक्ट झालाच आहे. पण इतका
खायला अगदी चवीचा लागतो की तुम्ही पुन्हाही बनवू शकाल. आता बघा मी सगळं मिश्रण संपवलं. त्यानंतर आपण हे चांगलं तेलामध्ये चांगलं अगदी त्याला व्यवस्थित होऊ द्यायचे आणि त्यानंतर आपण त्याला काढून घ्यायचे. असं होत नसेल तर तुम्ही थोडंसं तेल त्याच्यामध्ये टाका, म्हणजे आपोआप तो सुटतो रिंगातनं. आणि पुन्हा आपण एक जाळीदार असा आपला घेवर रेडी झालाय, काढून घ्यायचंय. तेल सगळं एक्स्ट्रा आपलं निघणार आहे आणि या मिश्रणाने अगदी परफेक्ट असे 5 आपले घेवर बनतात. रिंग लहान असेल तर कमी बनेल. तर रिंग लहान असेल ना तरी तुम्ही मिश्रण होतं तेवढंच घ्या. आता हे सगळे मी घेवर काढून घेतले, पण अगोदर फक्त 2च बनवले. बाकीचे मी जेव्हा जेव्हा गरज असेल, जेव्हा वाटेल खावंसं वाटेल तेव्हा बनवणार. आता इथे मी बनवली रबडी. पण रबडी घालायच्या अगोदर याच्यावरती घेवरवरती आपल्याला जो पाक केला ना तो घालायचा. तो घालताना माझा व्हिडिओ स्किप झाला होता, म्हणून माफ करा. तर तुम्ही अगोदर त्याच्यावरती तो पाक घालायचा, त्याच्यानंतर रबडी लावायची. आता ही रबडी कशी बनते, तर 1 लिटर दूध घ्यायचं आणि कढई अगदी मस्त रुंद घ्या. त्याच्यामध्ये दूध चांगलं शिजतं. जसं शिजत राहील अर्ध होईल तेव्हा 2च चमचे साखर टाका. बिलकुल जास्त साखर टाकायची नाहीये आणि 2च चमचे साखर टाका आणि चांगलं आणखी शिजवा. जसं बाजूने ते अगदी लागत राहील दूध, ते काढत राहायचं आणि चांगलं शिजलं की अगदी जाडसर झालं म्हणजे आपली रबडी तयार होते. त्याला आपल्याला काहीच करावं लागत नाही. तुम्ही गॅसवरती जरी ठेवलं, मध्ये ढवळलं तरी आपली रेडी होते. आता इथे मी साखरेचा पाक घातल्यानंतर रबडी लावली आणि त्याच्यावरती ड्रायफ्रुट्स घातले. तो माझा व्हिडिओ स्किप झाला, माफ करा. मी तुम्हाला अगोदरही सांगितलंय. तर त्यानंतर अशा पद्धतीने घालायचं. ड्रायफ्रूट छान घाला. आपण अगदी बाजारात ज्या पद्धतीने मिळतात त्या पद्धतीचेच घेवर बनवले. परफेक्ट बनतात. अगदी प्रमाणे व्यवस्थित सांगितलंय, कुठेही चुकणार नाहीये. त्याच्यावरती मी गुलाबच्या पाकळ्या लावलाय चांदीचा, जो माझ्याकडे वर्क होता तोही लावलाय. त्याचबरोबर खायला आता हे घेवर अगदी परफेक्ट असं रेडी झालेलं आहे. सुंदरही दिसतंय बघा आणि घरच्या घरी बनते. अशा बाजारात गेला तर तुम्ही खूप महाग पडणार आहे तुम्हाला. अगदी मोजकीच साहित्य, फक्त तुम्ही अगदी याला रबडीशिवाय त्याला मजा नसते. जर रेसिपी आवडली तर लाईक करायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानच्या रेसिपी बरोबर.